विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. आणि हे तर विमान एकदम छोटं होतं आणि अहमदाबादची दुर्घटना तर कितीतरी मोठी होती, पण तोही ब्लॅक बॉक्स सापडला आणि तो त्यातला डाटा काही खराब झालेला नव्हता. हाच का? आणि त्यामुळे रोहित पवारांनी जी काही शंका व्यक्त केली, संशय व्यक्त केलं, ती खरी वाटते. नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा हे विचारायचा अधिकार आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये या अपघातामध्ये जर का दगावलेला असेल तर हे विचारायचा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच. याच्यामध्ये काळबेरं होतं, मी अगोदरच म्हटलं होतं. संशय व्यक्त केला जातोय अपघातामागे, काय तुम्ही सांगाल? जगामध्ये अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत आणि विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नव्हतं. आणि हे तर विमान एकदम छोटं होतं आणि खाली आल्यानंतर पडलेलं होतं, ते काही वरून आकाशातून पडलेलं नाही आहे. अहमदाबादची दुर्घटना तर कितीतरी मोठी होती, पण तोही ब्लॅक बॉक्स सापडला आणि तो त्यातला डाटा काही खराब झालेला नव्हता. पण हाच का? इथं संशय जास्त आहे. आणि त्यामुळे रोहित पवारांनी जी काही शंका व्यक्त केली, संशय व्यक्त केलं, ती खरी वाटते. तेव्हा ह्याच्यावर DGCAनं प्रकाश टाकला पाहिजे आणि सरकारने प्रकाश टाकला पाहिजे. नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा, एवढंच. आणि हे विचारायचा अधिकार आहे. कारण राज्याचा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये या अपघातामध्ये जर का दगावलेला असेल तर हे विचारायचा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच. अजून एक असा प्रश्न आहे, जे शाळा आहेत, अल्पसंख्याकांच्या जी शाळा आहेत, त्यांना अजित पवार गेल्यानंतर मंत्रालयातून मंजुरी देण्यात आली. जवळपास 75 ते 72 शाळांना या मंजुरी देण्यात आली, संस्थांना. कसं बघताय या सगळ्या घटनेकडे? नेमकं ते जे का मान्यता दिली गेली ती घाई गडबडीत दिली गेली की अजितदादांनीच हा निर्णय घेतला असा बनाव करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या लेवलला काही भ्रष्ट मार्गानं या मान्यता दिलेल्या आहेत, हे तपासणं गरजेचं आहे. खरोखरच ज्या अल्पसंख्याक संस्था काम करतात, अल्पसंख्याकांच्यासाठीच काम करतात आणि काही राजकीय हेतूनं त्या अडवलेल्या होत्या आत्तापर्यंत, असं असेल आणि मान्यता दिली असेल तर आमची काही हरकत नाही. पण बोगस अल्पसंख्याक संस्था असतील तर त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे.